निलिमा नाईक तुमका आमच्या सरांनी चौकशीसाठी पोलीस स्टेशनात बोलवला. का काय ही चौकशी? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरा पोलीस स्टेशनात मिळतली तुमका. चला. माझ्या सुनेक काय घेऊन गेलास तर खबरदार. हेंका काय तर सांगून ठेवा, नाही तर मग कायदेशीर कारवाई करूची लागते. आई तुम्ही काळजी करू नका, करू देत त्यांना काय चौकशी करायची आहे. निलिमा, हो, विश्वासरावनी सगळ्यांनाच वेठीला धरायचा निर्णय घेतलेला आहे. बघू देत ना आता मला काय विचारतोय ते. पण हे मात्र नक्की की त्याच्याकडे ठोस पुरावा असल्याशिवाय तो कोणालाही अटक करू शकत नाही. पण म्हणान काय अशी सगळ्यांची चौकशी करत राहायची? हे बघा, तुम्हाला जे काही विचारायचं असेल ना ते तुम्ही इथेच विचारा प्लीज. आर्ची, अरे त्यांच्या हातात काही नाहीये. त्यांच्या सरांनी त्यांना ऑर्डर दिल्यात ना, त्यांना फॉलो कराव्याच लागणार. चला, मी यायला तयार आहे. अगो पण निलिमा तू. आई काळजी करू नका, काही होणार नाही. चला. थांबा, माझ्या सुनेक हात लावायचा नाही. अभिरामा, झालाय सगळं, लय झाला हा. या बघ, माझ्या सुनेत पोलीस घेऊन गेले तर लोक काय म्हणतील? तुझ्या त्या मित्राक फोन करून सांग, झाला या बस झाला सगळा. हॅलो विश्वास, इथे कॉन्स्टेबल आले आहेत. हो, माहिती आहे मला, मीच पाठवलंय. विश्वास, मी तुला सांगितलं होतं, तू निलिमा वहिनीला पोलीस स्टेशनमध्ये का बोलवलंय? अभिराम, तुझ्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नाही आहे मला, आणि तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. कामामध्ये मैत्री आणायची नाही हे आपलं ठरलंय. मला माहिती आहे, पण मी तुला रिक्वेस्ट केली होती ना. हे बघ, त्या रिक्वेस्टमुळे तुझ्या दोन्ही भावांची चौकशी मी घरातच केली, तुझी चौकशी मी बाहेरच केली. पण त्यांना इथे बोलवण्यामागे काहीतरी कारण असेल ना, जे मला नाही सांगता येणार. विश्वास, हे गावातल्या लोकांना कळलं तर लोक काय म्हणतील? नायकांच्या सुनेला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले हे जर कळलं ना तर. हे बघ, एवढा मी विचार करत बसलो ना तर मला वरच्यांना उत्तर द्यायचे, त्याचं काय करायचं? विश्वास, प्लीज. हे बघ, मला मित्र म्हणून जेवढं करता आलं तेवढं मी केलंय. आता मला आणि माझ्या सहकाऱ्यांना काम करू दे. पाठवून दे लवकरात लवकर त्यांना. काय रे? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.